करण्यासाठी। नमो बुद्धाय, जय भीम। मी SK फायनान्समधून निशा दवाडे बोलते। माझ्यासमोर संविधान अभ्यासक व धम्मप्रचार भीमराव गमरे साहेब आहेत। त्यांना मला प्रश्न विचारायचे आहे की बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन भारतात होत आहे, यांचे सिंहलोकन आपण करावे अशी विनंती करते। जय भीम सगळ्यांना। आज आपण पाहतोय अखंड भारतामध्ये बुद्धगया मुक्ती आंदोलन चालू आहे आणि या संदर्भात बुद्धगया महाविहारामध्ये हजारो भिक्खू तिथे उपोषण करत आहेत आणि त्यांची एक मागणी आहे की महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे, यासाठी त्यांचं आंदोलन आहे। या आंदोलन नव्हे तर हा जो विषय आहे याचं सिंहालोकन करताना मला आनंद होतोय, कारण महाबोधी महाविहार हे 105 राष्ट्रांचं अस्तित्व आहे, अस्मिता आहे आणि ज्या अनुषंगाने जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये समस्त भारतीयांनी उतरलं पाहिजे अशी माझी विचारधारा आहे। आपण जर पाहतोय तर मला असं वाटतंय की प्रत्येक विहारामध्ये मूर्तीचं पूजन चालू आहे आणि विचार दफन केले जात आहेत। हे चुकीचं आहे। मी भारतीयांना विनंती करेल की मूर्तीचं पूजन थांबवा, आता विचारांचं पूजन झालं पाहिजे, ही माझी भावना है। हमारा आंदोलन महापुरुषों की भक्ति करना नहीं है, हमारा आंदोलन महापुरुषों की भक्ति करना नहीं है, तो हमारा आंदोलन महापुरुषों के विचारों से व्यवस्था परिवर्तन करना है। ही कुठली व्यवस्था आहे जी व्यवस्था आमचं शोषण करते? ही कुठली व्यवस्था आहे जी आमचे हनन करते? ही कुठली व्यवस्था आहे जे आमचं महाबोधी विहार यांनी ताब्यात घेतलेलं आहे? आता हे आपल्याला बघायचं आहे। आपण जर पाहिलं तर हे महाबोधी विहार सम्राट अशोकाने 1 लाख सुवर्ण मोहरा देऊन बांधले, हा इतिहास आहे। त्याच्यानंतर मोहम्मद बिन कासिम यांनी त्या विहारावर आक्रमण केलं ब्राह्मणांच्या विचाराने आणि नासधूस केली होती। त्यानंतर अनेक वर्ष ते बुद्धविहार गाडलं गेलं, दफन केलं गेलं आणि 1863 मध्ये सर अलेक्झांडर कनिंगन हे इंग्रज अधिकारी, त्यावर्षी कलेक्टर हे भारतामध्ये आले आणि त्यांनी ते बुद्धविहार तिकडे पाहिलं आणि ते बुद्धविहार बाहेर काढलं। त्याचं श्रेय कुणाला आहे तर 1863 मध्ये अलेक्झांडर कनिंगन साहेबांना आहे। मी त्यांना त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो की त्यांच्यामुळे आम्हाला आमचं महाबोधी विहार पाहायला मिळालं। त्याच्यानंतर 1880 मध्ये चेत विहार ॲशली ॲडल विहार त्यांनी विहारात बांधलं, तेही इंग्रज होते आणि कालांतराने ते बांधल्याच्या नंतर ब्राह्मणांनी पूर्ण त्यावर ताबा घेतला, पूर्ण कब्जा घेतला ब्राह्मणांनी आणि कालांतराने 1891ला श्रीलंकेचे अनागरिक धम्मपाल हे भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी महाबोधी विहार बघण्याची त्यांना इच्छा झाली आणि ते महाबोधी विहार बघायला गेले असताना त्यांना फार मोठा धक्का लागला। धक्का हा लागला की टोटल ते पूर्ण महाबोधी विहार ब्राह्मणांच्या कब्जात होते, पंडित तिथे बसले होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या जे लोक होते, जे बुद्धांचं दर्शन घ्यायला येत होते, जे नागरिक होते, त्यांना म्हणायचे की बुद्धांना डोळे बघू नका, डोळे वटारा आणि दगड मारा तर तुम्हाला मोक्ष मिळेल। आणि असं झालं, येणारे नागरिक ते ब्राह्मणच ऐकून बुद्धांकडे डोळे वटरायचे आणि दगड मारायचे। हे पाहिल्याच्या नंतर अनागरिक धम्मपाल्यांनी तिथं आंदोलन केलं किती 1891ला आणि त्यांच्याबरोबर त्यावेळी जपानचे बौद्ध भिक्खू ससाई हे होते आणि त्यांनी आंदोलन केल्याच्या नंतर त्यांना यश आले आणि 1949ला सरकारला ते आंदोलनासाठी माघार घ्यावे लागले आणि त्यावेळी कायदेशीर हा द बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 हा ॲक्ट करण्यात आला। हा ॲक्ट आहे 1949चा। हा ॲक्ट काय म्हणतोय, हा कायदा काय म्हणतोय? मुळात हा कायदा चुकीचा आहे। कारण आपण जर पाहिलं तर आपण जर बुद्धगयाला गेलो तर बुद्धगया महाबोधी विहाराच्या बाजूलाच या ब्राह्मणांनी मनुवाद्यांनी तिथं मंदिर बांधलेलं आहे आणि तथागतांच्या गौतम बुद्धांना त्यांनी 5 पांडव संबोधित केलेलं आहे। त्याच्यानंतर ते देवीचं मंदिर बांधलेलं आहे आणि तिथे पुरोहित सर्रासपणे बसतायत, लोकांची दिशाभूल करतायत आणि अशा प्रकारे
महाबोधी विहाराच्या तिथे कर्मकांडही केलं जाते, हे चुकीचं आहे, हे निषेधाचं वार्ता आहे. आपण पाहिलं तर तथागत गौतम बुद्ध ज्या ठिकाणी त्यांनी 6 वर्ष विपश्यना केली, तपश्चर्या केल्या कडक, ते डुंगरशिरी पर्वत तिथेही यांनी ताबा घेतलेला आहे. तिथेही गेले आणि तिथेही त्या गुंफेमध्ये यांनी डुंगरशिरी देवी बसवलेली आहे. जिथं जिथं बुद्धांचं अस्तित्व आहे तिथं तिथं त्यांनी कब्जा केलेला आहे. मला असं वाटतं की हे निषेधार्थ आहे. आपण प्रत्येक भारतीय सतर्क जागृत नागरिक बनलं पाहिजे आणि ह्याला विरोध केला पाहिजे. आमचं म्हणणं आहे की द बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 हा रद्द झाला पाहिजे. हा रद्द का झाला पाहिजे? कारण आपण जर समस्त भारतामध्ये पाहिलं तर मुसलमानांच्या मस्जिदी आहेत, लाखो मस्जिदी आहेत. त्यांचा ताबा कुणाकडे आहे हो? मुसलमानांकडे आहे. आपण भारतात सगळे चर्च पाहिले, त्यांचा ताबा कुठं आहे? ख्रिश्चनांकडे आहे. हिंदूंची देवळं आहेत, ह्यांचा ताबा कुणाकडे आहेत? तर सगळे ब्राह्मणांकडे आहे ताबा यांचा. मग महाबोधी महाविहार हे बौद्धांचं 105 राष्ट्रांचं हे दैवस्थान आहे, तीर्थस्थान आहे, ही आमची अस्तित्व आहे. मग ह्याच्यावर ताबा ह्या ब्राह्मणांचा कसा काय, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आणि यांचा ताबा राहावा त्यासाठी या लोकांनी हा बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949चा ॲक्ट काढला आहे. मग ॲक्ट काय? जर मस्जिदला आपण मस्जिद म्हणतो, चर्चला आपण चर्च म्हणतो, गुरुद्वारला गुरुद्वार म्हणतो, मग महाबोधी विहार, तो विहार एक नाव आहे महाबोधी विहार, मग त्याला पहिलाच यांनी मंदिर करून टाकलं आहे. ॲक्टचा पहिलाच जो क्लोज आहे तिथे त्या लोकांनी मंदिर करून आमचं अस्तित्व नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी असं केलं आहे की ॲक्टमध्ये की ह्या समिती, ही कमिटी असेल 1949ची, ती कमिटी ह्या विहाराचं देखभाल करेल आणि त्या कमिटीमध्ये 4 ब्राह्मण असतील, 4 बौद्ध असतील आणि 1 हिंदू असेल. जो अध्यक्ष असेल तो त्या विभागाचा कलेक्टर असेल आणि तो हिंदूच असला पाहिजे, असं त्यांनी ॲक्ट केले. म्हणजे 4 त्यांचे 4 बौद्ध समाजाचे आणि 5वा जो आहे तो कोण आहे? तोही ब्राह्मण कलेक्टर असला पाहिजे, हिंदू असला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी कुठलीही चर्चा होईल समितीमध्ये, ज्यांच्याकडे 4 सदस्य असतील त्याचं बहुमत असेल, म्हणजे या 9 कमिटीमध्ये 4 आमचे बौद्धिस्ट आहेत आणि 9 ब्राह्मण आहेत. म्हणजे काही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचंच कसं चालेल, त्यांचाच कसा अधिकार असेल, त्यांनी पूर्ण व्यवस्था प्लॅनिंगशीर केलेली आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा समस्त भारतीयांना, माझ्या बांधवांनो, फुले शाहू आंबेडकरच्या भीमसैनिकांनो, तथागतांच्या अनुयायांनो, कुठल्याही मस्जिदमध्ये ते घंटा वाजवतील का हो? ते कर्मकांड करतील का हो? किंवा चर्चमध्ये जाऊन ते लोक नमाज पढतील कोण? वास्तविक नाही आहे. मग ह्याने ॲक्टमध्ये असं लिहिलं आहे की बुद्धगया महाविहाराच्या बाजूला, आसपास, विहाराच्या बाहेर तुम्ही पिंडदान करू शकता. हे ॲक्टचं क्लोज आहे. तथागत गौतम बुद्धांचा जो लढा होता कर्मकांडाच्या विरोधात होता, विषमतेच्या विरोधामध्ये होता, समतेचा होता, बंधुभाव होता, मैत्रीचा होता, दुःखातून मुक्त करणारा होता. बुद्धांचा जो लढा होता विषमतेच्या विरोधामध्ये होता, कर्मकांडाच्या विरोधामध्ये असेल. मग ह्यांनी ह्या ॲक्टमध्ये त्या महाबोधी विहारामध्ये तुम्ही पिंडदान करू शकता, हे कसं काय टाकलं? पूर्ण प्लॅनिंग, सत्ता त्यांची, राज्य त्यांचं, काही होऊ शकतं. आणि आम्हाला शारीरिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक गुलाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. आमची जी आस्था आहे, आमचं प्रेरणास्थान आहे महाबोधी विहार, पूर्णपणे त्यांनी कब्जा केलेला आहे. जिथे जिथे आमच्या बुद्ध लेणी आहेत, तुम्हाला सांगू इच्छितो की या अंधेरीमध्येच कोंडवीसा बुद्ध लेणी होती, तिला त्यांनी महाकाली केली. या मुंबईमध्येच लोणावळा इथे कारा लेणी आहे, तिथे एकविरा लेणी केली. म्हणजे जिथे अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत, त्या उदाहरणाच्या माध्यमातून त्या लोकांनी बरोबर कब्जा केलेला आहे. आणि मी या समस्त भारतीयांना, माझ्या बौद्ध बांधवांना सांगू इच्छितो की जर हा लढा आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला विद्रोह करावा लागेल, बंड करावं लागेल आणि आपल्याला घरातून बाहेर पडावं लागेल. कारण
ही लढाई आमची अस्तित्वाची आहे, ही लढाई आमची अस्तित्वाची अस्मितेची आहे. आणि ह्या लढाईसाठी आपण सगळ्यांनी तन मन धनाने आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, विद्रोह केला पाहिजे, बंड केला पाहिजे. माझ्या बांधवांनो, वेळ आलेली आहे, वेळ आलेली आहे आपल्या रस्त्यावर उतरायची. जर आपण शांत राहिलो तर येणारा काळ आम्हाला माफ नाही करणार. म्हणून मी सगळ्या आया बहिणींना, माझ्या भावांना, माझ्या बहिणींना विनंती करतोय की आपण जिथे जिथे असाल रस्त्यावर या, विद्रोह करा, बंड करा. तुम्ही जिथे राहताय त्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्या. महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि महाबोधी विहार ब्राह्मणांच्या कब्जातून मुक्त झालं पाहिजे. त्या त्या कलेक्टरनं पत्र द्या, त्या त्या पोलीस चौकीनं पत्र द्या. उपोषण करा, रस्त्यावर या. सरकार घाबरलं पाहिजे. दिल्लीपर्यंत इथे आवाज गेला पाहिजे की आता तथागतांचे अनुयायी आता जागृत झालेले आहेत, सतर्क झालेले आहेत. तर रस्त्यावर आल्या त्यांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी हा आवाज गेला पाहिजे. म्हणून मी समस्त माझ्या बौद्ध बांधवांना, उपासक उपासिकांना विनंती करेल की आपली पहिली मागणी आहे की द बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 हा रद्दच झाला पाहिजे, हा रद्दच झाला पाहिजे. यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, विद्रोह करावं लागेल, बंड करावं लागेल. यात येणारा काळ आम्हाला कधी माफ करणार नाही मित्रांनो. कारण ही महाबोधी विहार हे आमची अस्मिता, आमचं अस्तित्व आहे. हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये सगळ्या रस्त्यावर या, चक्का जाम करा, मुंबई जाम करा. कारण जोपर्यंत तवा गरम होत नाही तोपर्यंत भाकरी भाजली जात नाही, जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही. आपला लढा तर अस्मितेचा आहे हो, आपला लढा अस्तित्वाचा आहे. म्हणून सगळ्यांनी घराच्या बाहेर या आणि येणाऱ्या काळामध्ये एक आवाज, एक विचार, एक नेता, एक झेंडा ह्या विचार घेऊया. आमचा जो आदर्श आहे ते फुले शाहू आंबेडकर विचारधारा असेल, तथागत असेल, तथागत गौतम बुद्ध असतील. तर मी पुन्हा सगळ्यांना विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जिथे राहता, तुमच्या ज्या NGO आहेत, तुमची बुद्ध विहार असतील, तुमची मंडळं असतील, त्या त्या लेटर पॅडवर त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला पत्र द्या, त्या त्या पोलीस चौकीला पत्र द्या. रस्त्यावर या, विद्रोह करा, बंड करा. आणि असं वाटलं पाहिजे की आता हा समाज जागृत झाला पाहिजे. यांचा हक्क अधिकार दिला नाही ते लोक ऐकणार नाहीत. कारण आमचा इतिहास आहे, आमचा इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे. आम्ही आजपर्यंत आम्हाला जे जे मिळाले ते आम्ही आंदोलन केले. आम्हाला आंदोलनशिवाय आम्हाला काहीच भेटलं नाही. आज आपण बाबासाहेबांना पाहतोय. म्हणून आपण हे करूया, एक प्रण करूया, एक संकल्प करूया की येणाऱ्या काळामध्ये आपल्या विभागातून, आपल्या विहारातून, आपल्या परिवारासकट रस्त्यावर या. बाबासाहेबांची हा जो कलम आहे, पेन घ्या, कागद घ्या, लिहा, विरोध करा, तरच आपल्याला हक्क अधिकार मिळेल, आपल्याला न्याय मिळेल. मला वाटतं की या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र येऊया, एक सतर्क जागृत भारतीय बनूया आणि आपलं महाबोधी विहार आपल्या ताब्यात घेऊया. हाच आपला आयुष्याचा विजय असेल. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय भारत.